त्यांच्या डिमांडनुसार मी छान छान पदार्थ त्यांना देत होतो आणि हे अचानक मध्ये 10 दिवसापूर्वी ते चॅनल हॅक झाल्याचं लक्षात आलं आणि पहिले तर मला एकदम म्हणजे काय करावं हे सुचलं नाही आणि नंतर मग बाकीच्या संबंधित लोकांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि याच्यातून सावरतो की नाही त्यांनी लगेच दुसरी पोस्ट टाकली. अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या अशा पोस्ट आहेत आणि काही पोस्टमध्ये तर त्यांनी फूडशी रिलेटेड एखादं फळ एखादं भाजी असं दाखवून की त्याच्यातून ते फळ किंवा भाजी पाहिल्यावर घाणेरडंच चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल असा प्रकार सुरू केला आणि मध्येच हिंदी मध्येच इंग्लिश असे हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज तो टाकतोय. मी सगळीकडे खूप प्रयत्न केले, हॅकर्स लोकांना भेटलो, त्याच्यानंतर सायबरला कंप्लेंट केली, पोलिसांना कंप्लेंट केली, नुसतीच नागपूरला नाही मी पुण्याला सुद्धा केली, मुंबईला केली, त्याच्यानंतर अमेरिकेत सुद्धा मी फेसबुकच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली आणि एवढं होऊन अजून त्याच्यात काही झालं नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, दुःख जेव्हा लागलं कधी की काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी समजलं आणि त्यांनी सूचना केली. म्हणजे कित्येक माझे महाराष्ट्र चित्रपट मंडळी, डिरेक्टर्स, ॲक्टर्स या सगळ्यांनी मला फोन करून आणि काही मदत हवी का म्हणून विचारलं. पण काही लोकांनी म्हणत की अरे सगळे फॅन फॉलोअर्स असे नाही, आपण एखादा असा मेसेज आला की अरे तुम्हाला लाज वाटत नाही का, तर खूप असं क्लेशदायक आणि वाईट वाटतं. ठीक आहे, त्यांना कदाचित लक्षात नसेल आलं की मी टाकतो आहे असं त्यांना वाटलं असेल, पण असं जेव्हा होतं तेव्हा खूप वाईट वाटतं, खूपच त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मध्ये मी 2-3 दिवस फोन सुद्धा बंद करून ठेवला होता. मेसेजेस व्हॉट्सॲप जवळपास 2,500 व्हॉट्सॲपनी पाहिले नाही किंवा पुन्हा त्याच्याने कंप्लेंट घेतली. आणि काही असे हॅकर्स आहेत किंवा सायबर एक्सपर्ट आहेत की त्यांनी सुद्धा याच्यात मला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु होत काही नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मार्फत हेच सगळ्यांना सांगणं आहे की बाबा असं जर तुम्हाला कोणाला काही मला मदतच करायची असेल तर तिथे हेल्प म्हणून येत आहे मास्टर रेसिपी, तर तिथे क्लिक करून ती कंप्लेंट करा आणि ते जे काय चित्र किंवा विचित्र असे व्हिडिओज येतात तर त्याला कृपया क्लिक करू नका, चुकूनही क्लिक करू नका, कारण त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं सुद्धा चॅनल किंवा तुमचं जे काही अकाउंट असेल ते हॅक होऊ शकतं आणि हे हॅक केल्यानंतर त्यांना सुद्धा अशाच याच्या त्रासातून जावं लागू शकतं. एवढंच मानत आहे.